मी डॉक्टर अहमद कादरी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट आणि सोनोलॉजिस्ट आहे। इथे सगळे प्रकारचे स्त्रीरोग निदान होतात। आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। संसद में हुई घटना को लेकर विपक्ष के सांसदों ने चर्चा के लिए स्पीकर से डिमांड की तो सत्तापक्ष पार्टी की तरफ से 141 विपक्ष के सांसदों पर अब तक निलंबन की कार्रवाई की गई है, जिसके विरोध में आज 20 दिसंबर 2023 को सोलापुर शहर में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट के नेता, पदाधिकारी और कार्यकर्ताओं ने भाजपा का विरोध कर खेद जताया। नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। देशाच्या लोकशाहीचा खरं तर काळा दिवस होता। देशातल्या संसदेच्या मध्ये घडलेल्या प्रकरणावर चर्चा करावी अशी मागणी करणारे देशातले 141 खासदार यांना निलंबित केलं गेलं। त्यामध्ये खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे यांना 7 वेळा संसद रत्न, 2 वेळा संसद महारत्न पुरस्कार मिळाला आहे। अमोल कोल्हे यांना 2 वेळा संसद रत्न पुरस्कार मिळाला आहे। आणि अशा खासदाराला फक्त देशातल्या संसदेवर झालेल्या प्रकाराच्या बद्दल चर्चा मागितली म्हणून निलंबन केलंय। म्हणजे जे लोक देशाच्या संसदेचं संरक्षण करू शकत नाही ते देशाचं काय संरक्षण करणार, हा प्रश्न जो महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला पडलाय त्याचं उत्तर ज्यावेळेला मागायचा प्रयत्न केला म्हणून हे त्या ठिकाणी त्यांचं निलंबन केलंय। आणि एक दिशेनं देश हा हुकुमशाहीकडे चाललाय हा दाखवण्याचा भारतीय जनता पार्टीचा हा प्रयत्न आहे। उपराष्ट्रपतीची मिमिक्री केली जाते असं आहे की या देशात सगळ्याच्या मिमिक्री करतात। जरी एखाद्या खासदाराने केली असेल त्याला समज देणं किंवा त्याला निलंबित करणं इथपर्यंत आपण समजू शकतो, पण 141 खासदारांना उपराष्ट्रपतीची मिमिक्री केलेली नाही। म्हणजे 141 खासदार का निलंबित केले याचं उत्तर देशातल्या जनतेला द्यावं। महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्याचे प्रश्न या सगळ्याहून चर्चा होऊनच द्यायची नाही, कोणत्याच गोष्टीवर चर्चा होऊ द्यायची नाही। आम्हाला जे वाटतं तीच आम्ही चर्चा करू आणि आमच्या विरोधात तुम्ही बोलला तर लोकसभेतून तुम्हाला आम्ही निलंबित करू, ह्यात केंद्र सरकारने त्याचा हुकुमशाही बाणा दाखवलेला आहे।